नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। गांधी जयंती निमित्त पत्रकार कृती समिती मार्फत महात्मा गांधींना अभिवादन। प्रतिनिधी सोलापूर। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील गांधीजीच्या पूर्णकृती पुतळ्यास पत्रकार कृती समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांनी आपल्या भाषणात गांधीजींच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितले की गांधीजींचे विचार सत्य आणि अहिंसेवर आधारित होते। स्वतःमध्ये बदल घडवून समाजासाठी सेवा करणे, साधे व सरळ जीवन जगणे आणि प्रेम, क्षमा व सहिष्णुता या मूल्यांना जीवनात स्थान देणे हे त्यांची शिकवण होते। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी अहिंसक मार्गाचा पुरस्कार केला। कार्यक्रमात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयदशमी निमित्त सोलापूरकरांना पत्रकार कृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाला आप्पासाहेब लंगोटे यांच्यासह लतीफ नदाब, सैफन शेख, नितीन करजोळे, युनुस अत्तार, असलम नदाब व पत्रकार सुरक्षा समितीचे यशवंत पवार, अमोल कुलकर्णी, अक्षय बबलात, यशवंत फडतरे आदी पत्रकार उपस्थित होते। नमस्कार, मी आप्पासाहेब लंगोटे, पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था पत्रकारांच्या वतीने आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती जगाला संदेश शांती व अहिंसा चे संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आम्ही त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयंती साजरी केलेली आहे। तसेच आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेले आहे। आज धम्म परिवर्तन दिनानिमित्त आणि विजयादशमी निमित्त, दसरा निमित्त आज सोलापूरकरांना धम्म परिवर्तन व दसरा निमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।